गिरणी कामगार आपल्या कष्टानं वस्त्र विणून मुंबईला साथ चढवणारा, मुंबईच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारा, परंतु तो अनेक वर्षांपासून आपल्या हक्कासाठी भांडतोय. त्यामुळेच त्यांना न्याय देण्यासाठी आपली शिवसेना महायुती सरकार कायम ठामपणे उभे आहे. नुकतीच उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात गिरणी कामगारांच्या विविध संघटनांसोबत बैठक संपन्न झाली. या बैठकीत शिंदे साहेबांनी गिरणी कामगारांचे सर्व प्रश्न ऐकून घेतले आणि तात्काळ गिरणी कामगारांना दिलासा देणारे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. यावरून त्यांच्या वेगवान कार्यपद्धतीची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. पण हे निर्णय काय आहेत तेही पाहूयात. पात्र गिरणी कामगाराला हक्काच्या घरापासून वंचित ठेवलं जाणार नाही. मुंबई शहर आणि लगतच्या परिसरात घरं बांधून देण्यात येणार. शेलू येथील घरं गिरणी कामगारांना घेणं सक्तीचं नसून ऐच्छिक असल्याचं अधोरेखित करण्यात आलंय. तसंच 2024 मध्ये घरं न घेतलेल्या गिरणी कामगारांचा घराचा दावा संपुष्टात येईल असं होणार नसून या संदर्भातील शासन निर्णयातला मुद्दा क्रमांक 17 रद्द करण्यात येणार आहे. याशिवाय गिरणी कामगारांना झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात घरं मिळवून देण्याबाबत कोटा निर्माण करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील मराठी माणसाच्या आणि गिरणी कामगारांच्या प्रश्नांबाबत शिंदे साहेबांचं कायमच विशेष लक्ष असतं. मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातही त्यांनी टप्प्याटप्प्यानं गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काच्या घराच्या चाव्या वाटप केल्या. त्यांच्या अनेक अडचणी सोडवून दिल्या. इतकंच नाही तर आता नव्यानं गृहनिर्माण खात्याची जबाबदारी आल्यावर त्यांनी सर्वांसाठी घरं या योजनेत गिरणी कामगारांना तब्बल 1 लाख घरं बांधून देण्याचा निर्णय घेतला. आज पुन्हा एकदा शिंदे साहेबांनी घेतलेले हे निर्णय गिरणी कामगारांच्या जीवनात सुखाची नांदी देणारे ठरणार आहेत यात शंका नाही.